मंडळी, तुळशीच्या माळेसोबत विशेष वारकऱ्यांचं प्रेम असतंच. म्हणजे बहुतांश लोक तुम्ही जर वारीत बघितलं तर वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशी माळ ही असतेच. पण ती माळ खरी की खोटी, आता आपण जर फिरून पाहिलं तर बऱ्याच तुळशी माळा आपल्याला दिसतील. तर ती कशी ओळखायची, त्याचं काय वैशिष्ट्य असतं तेच आपण आज पाहूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कशी ओळखायची, म्हणजे माळेत भरपूर प्रकार आहेत तर त्यामध्ये दोन प्रकार, कृष्ण माळ आणि एक राम तुळस म्हणून सनी. हाताने केलेल्या माळी वेगळ्या असतात आणि मशीनकट माळी वेगळ्या असतात. ही तुळशीची माळी हाताने केलेली आहे, याच्या तुळशीच्या माळी आहे, ह्या तुळशीच्या माळी हाताने केले ओरिजिनल आहे. आणि या मशीनकट माळी असतात, सगळ्या तुळशीच्याच आहे, फक्त कट करण्याचे प्रकार वेगळे वेगळे आहे. बाजारातल्या माळी भेटतात त्या वेगळ्या असतात, काही प्लास्टिकच्या बनलेल्या, काही दुसऱ्या लाकडाच्या, या ओरिजिनल तुळशीच्या माळी आहेत. पण सामान्य माणसाने कसं ओळखायचं? सामान्य माणसाने घेतलं तरी वास सुद्धा भिजल्यानंतर वास होतो, त्याचा सुगंध येतो तुळशीचा. ते सुगंध घेऊन सनी ओळखला जातो ही तुळशीची माळ आहे म्हणून सनी. वारकऱ्याचं खरं आणि नॉनव्हेज याला चालत नाही, मांस मच्छर चालत नाही. वारकऱ्याचं खरं 24 कॅरेट सोनं म्हटलं याला तुळशीची माळ म्हणतात. सगळं पांडुरंगाची माळ, तुळशी हरगळा, कासे पितांबर, आवडे निरंतर, हेची दान, हेच वारकऱ्याचं भगवंत. आणि वारकऱ्याचं खरं लेणं, खरं अलंकार म्हणजे तुळशीची माळ. याचं सगळं वारकरी हे गळ्यामध्ये तुळशीचा अलंकार घालून आणि पंढरपुराची वारी हे 18 दिवस करत असतात. ती मग आता ही माळ जी बनवली जाते तर कसं बनवतात, काही सांगू शकाल? मशीन कट असते, एक मशीन केली जाते लेथ मशीन सारखी, त्याच्यावरून कट करून हे मानी गोल मणी काटले जातात आणि त्या हिशोबाने माळी. हा, पण प्रक्रिया कशी केली जाते? तुळशी पासून त्याच्यावरती काय लाकडे आणायचे, काडे आणायचे, तुळशीचे काडे आणून त्याला भिजू घालून सने, आणि त्याच्यावर जशा पद्धतीने आपले छोटं लागण असे राम अक्षर आहे, हे राम अक्षर आहे, असं आपल्या हाताने कला करावं लागते, कोरावं लागतं त्याला. अच्छा, आणि ह्याचा जे कलर वगैरे वेगवेगळा दिसतो, पॉलिश असते, पॉलिश द्यावं लागते, म्हणजे फुटू नये यासाठी पॉलिश करावं लागतं. मग ती करताना आता जसं की तुम्ही बोललात की माळ घातल्यानंतर मांसाहार करू नये किंवा काही खाऊ नये, वारकऱ्याचं लेणं. हा, मग हे करताना पण तुम्ही काही काळजी घेता? काहीच नाही, म्हणजे हे करत असताना वारकऱ्याचा नित्य नेम आहे. तुळशी हार गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ असली, आपण समजा एखादी पतीवर तसरी आहे, कशाने समजायचं? पतीच्या नावानं मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे, मग आपण भगवंताची पायक आहे, काय खून आहे त्याची? भगवंताची खून म्हणजे तुळशी हार गळा, म्हणजे तुळशीची माळ बघा वारकऱ्याच्या गळ्यामध्ये, हा भगवंताचा वारकरी, याच्यावर ही खून असते. तुम्ही जेव्हा तुळशीच्या माळा बनवता तिथे पण काय पावित्र्य राखलं जातं? तिचं पावित्र्य एक आहे, वारकरी असतात, वारकऱ्याच्या गळ्यामध्ये एक असतं जानवं आणि एक असतं तुळशीची माळ. तुळशीची माळ म्हणजे ही पतिव्रत आहे आणि ही ग्रस्ती आहे, आणि ग्रस्ती नियमामध्ये फक्त तुळशी माळ धारण करायची असते. आणि संन्यासीची जी माळ असते ती रुद्राक्ष असते, रुद्राक्षाला काही चालत नाही, आणि ग्रस्त आश्रमात सगळं चालतं. फक्त गळ्यामध्ये नित्यनेम रोजचा हरिपाठ, तुळशी हार गळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असलं नाही, आणि भगवंताचा पायक होऊन भगवंताची भक्ती होऊन वारी करणं, आणि रोजचा नित्यक्रम भजन कीर्तन हरिपाठ म्हटल्याशिवाय भोजन करू नये, हा वारकऱ्याचा नित्यनेम. आणि मग याच्यावरती तुम्ही पण काय पूजा वगैरे करता का? पूजा नित्यनेमाची पूजा असते ना. नाही, तुम्ही जेव्हा हे माळी बनवता ना, तुळशी माळ जेव्हा बनवता, जेव्हा तुम्ही बंडल वगैरे तुम्ही मार्केटमध्ये आणता, तर त्याच्या आधी तुम्ही त्याच्यावरती काही प्रक्रिया करता का किंवा पूजा वगैरे करता? म्हणजे ही माळ सद्गुरूचा बोध झाल्याशिवाय सद्गुरूच्या हातातून माळ स्वीकारता येत नाही. सद्गुरूचा अनुग्रह घेऊन, गळ्यामध्ये माळ घेऊन आणि नाम मंत्र उपदेश घेऊन त्या मंत्राचा जप करून आणि तुळशी माळ जपावं लागतात. 108 वेळा जपावं लागतात. 108 मण्याची तुळशीची माळ आहे. 108 मणी म्हणजे काय? देह हा 36 तत्वाचा आहे आणि त्याचे गुण 3 आहेत. 36 गुणिले 9 देह 36 तत्वाचा आहे, आणि 3 त्याचे गुण रजगुण तमगुण सद्गुण. 36 गुणिले 3 गुणिले म्हणून 108, कारण 108 तत्वाचा देह म्हणून 108 म्हणे. 108 तीर्थ आहे म्हणून 108 मण्याची तीर्थाची माळ आहे. 12 राशी आहे आणि ग्रह 9 आहे. 12 गुणिले 9 108, आणि ज्ञानोबरायांनी समाधी घेतली 108 वेळा म्हणून 108 मण्याची तुळशीची माळ वारकरी हा धारण करत असतो. आणि खरं वारकऱ्याचं लेणं आहे म्हणून पंढरीचा हा वारकरी, वारी चुकून येते हरी, हा उपक्रम वारीचा आहे. आणि माळ खाली ठेवू नये असं पण म्हणतात, पण आता बऱ्याच ठिकाणी बघितलं तर माळ खाली ठेवून विकतायत, तर त्यामागं काय इतिहास आहे? हा, तर वारकरीच फरक आहे. खरा वारकरी जे वारकरी असतात ते खाली ठेवत नाही, आणि जे डुप्लिकेट माळी येतात, वाळवंटात बसतात, काही महिला विकण्यासाठी बसतात, त्या ओरिजिनल माळी नसतात आणि ओरिजिनल घालणारे नसतात. जो वारकरी आहे तो धारकरी अंतोन पांडुरंगाचा नियम पाळत असतोय. हे बाकीचे जे असतात नसे वारीपुरते घालतात, नटखट यावे आणि शुद्ध होऊन या वारीमध्ये खरा
वारकरी आहे, नटबी आहे, खडबी आहे, म्हणजे असे काही बघायला मिळतात. जे नसे नट घेऊन आलेले, चोराच्या रूपात वारकऱ्याचं रूप घेऊन आलेले, ते माळी चोराले माळी घालून येतात, पण वारकऱ्याचे खिशे कापायला येतात. पण खरा जो वारकरी असतो, आपल्या वारकऱ्याचं तत्व पालन करून, माळीचं महत्त्व राखून, देवाची पूजा करून आणि शेवटपर्यंत आपली वारी करत असं, याला खरा वारकरी म्हणतात. या उद्देशाचा असा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.